हे विश्लेषण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. नमस्कार. चला, आज आपण एका अशा वेल्डिंग प्रक्रियेच्या जगात डोकावूया जी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते पण आपल्याला सहजासहजी दिसत नाही. ही आहे सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग, एक अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली ताकद. आता एक प्रश्न, वेल्डिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तेजस्वी प्रकाश, उडणाऱ्या ठिणग्या, बरोबर? पण विचार करा, या सगळ्या झगमगाटाशिवाय वेल्डिंग करणं शक्य आहे का? आणि याचं उत्तर आहे हो, अगदी शक्य आहे. सबमर्ज्ड आर्क वेल्डिंगमध्ये वेल्डिंगची जी मुख्य क्रिया आहे, म्हणजे तो प्रखर आर्क, तो आपल्या नजरेपासून पूर्णपणे लपलेला असतो. आणि खरं तर हेच या तंत्रज्ञानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. पण हे सगळं लपवलं कसं जातं? यामागचं रहस्य काय आहे? तर याचं उत्तर दडलंय एका शब्दात, फ्लक्स. चला तर मग पाहूया हे फ्लक्स नेमकं काय आहे आणि ते आपलं काम इतक्या अचूकपणे कसं करतं. ह्या प्रक्रियेचा खरा हिरो आहे ग्रॅन्युलर फ्लक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची दाणेदार पावडर आहे. विचार करा, जसं आपण एखाद्या गोष्टीला ब्लँकेट खाली सुरक्षित ठेवतो, तसंच काहीसं काम हे फ्लक्स करतं. ही प्रक्रिया काही सोप्या टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी जिथे वेल्डिंग करायची आहे तिथे या फ्लक्सचा एक थर पसरवला जातो. मग त्या थराखाली आर्क सुरू होतो आणि तो इलेक्ट्रोड वायरला वितळवतो. गंमत म्हणजे उष्णतेमुळे हा फ्लक्ससुद्धा वितळतो आणि वितळलेल्या धातूवर एक द्रवरूप कवच तयार करतो. हे कवच त्या धातूला बाहेरील हवा, ऑक्सिजन यांपासून वाचवतं आणि काम झाल्यावर हा वितळलेला फ्लक्स थंड होऊन स्लॅग नावाचा एक कठीण थर बनतो, जो तयार झालेल्या वेल्डला संरक्षण देतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सगळी क्रिया त्या फ्लक्सच्या आवरणाखाली घडते, अगदी शांतपणे आणि सुरक्षितपणे. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात होतं कसं? हे काही हाताने करण्यासारखं काम नाहीये. यासाठी वापरली जाते एक खास मशीन. या रेखाचित्रात आपल्याला मशीनचे मुख्य भाग दिसतायत. वरच्या बाजूला एक हॉपर आहे जो सतत फ्लक्सचा पुरवठा करतो. एक वायर फीडर आहे जो इलेक्ट्रॉड वायरला अचूक गतीने पुढे ढकलतो आणि अर्थातच विजेसाठी एक पॉवर सोर्स. हे सगळं मिळून एक परफेक्ट ऑटोमॅटिक सिस्टम तयार होते. आता ही प्रक्रिया चालवण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे पूर्णपणे स्वयंचलित, जिथे मशीन सगळं काही स्वतःच ठरवते, वेग, व्होल्टेज, सगळं काही. मोठे पाईप्स किंवा लांब सरळ बीम्स जोडण्यासाठी हा प्रकार उत्तम आहे. दुसरा आहे अर्ध स्वयंचलित. इथे मशीन फ्लक्स आणि आर्क सांभाळते, पण वेल्डिंग गन कशी चालवायची हे मानवी ऑपरेटरच्या हातात असतं. यामुळे थोड्या गुंतागुंतीच्या कामात जास्त लवचिकता मिळते. अर्थातच कोणत्याही वेल्डिंग प्रक्रियेप्रमाणे इथेही योग्य साहित्याची निवड आणि त्याची अचूक तयारी खूप खूप महत्वाची आहे. चला, यावर एक नजर टाकूया. तर ही पद्धत प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीलसाठीच बनली आहे असं म्हटलं तरी चालेल. लो कार्बन स्टील असो, लो अलॉय स्टील किंवा स्टेनलेस स्टील, ह्या सगळ्यांना जोडण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. उत्तम वेल्डिंगसाठी फक्त चांगला धातू असून चालत नाही, तर त्याला जोडण्यासाठी योग्य प्रकारे तयारही करावं लागतं. धातूच्या कडा कशा कापल्या आहेत, त्यांना कसं जोडायचं आहे, म्हणजे दोन तुकडे समोरासमोर जोडायचे आहेत की एकावर एक ठेवून, या सगळ्या गोष्टींवर वेल्डची ताकद अवलंबून असते. आणि विचार करा, जर धातू खूप जाड असेल तर, म्हणजे 25 मिलीमीटरपेक्षा जास्त जाड, मग काय? अशा वेळी एक मजबूत आणि खोल वेल्ड मिळवण्यासाठी त्या प्लेट्सच्या कडांना व्ही किंवा यू आकारात कापलं जातं. यामुळे काय होतं की वितळलेला धातू आतपर्यंत पोचतो आणि एक पक्का जोड तयार होतो. चला तर मग आता या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू समजून घेऊया. याचे फायदे खरंच खूप प्रभावी आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेग. यात धातू जमा होण्याचा दर खूप जास्त असतो, त्यामुळे काम पटापट होतं. तयार झालेलं वेल्ड एकदम स्वच्छ आणि गुळगुळीत असतो. ठिणग्या उडत नाहीत, धूर जवळजवळ नसतोच. आणि आर्क दिसत नसल्यामुळे डोळ्यांना धोका नाही, म्हणजे सुरक्षा वाढते. शिवाय इलेक्ट्रोड वायर अजिबात वाया जात नाही. पण इतके फायदे असले तरी याची एक मोठी मर्यादा आहे. सगळा खेळ फ्लक्स आणि गुरुत्वाकर्षणाचा असल्यामुळे ही प्रक्रिया फक्त सपाट पृष्ठभागावरच वापरता येते. उभ्या किंवा डोक्यावरच्या पृष्ठभागावर वेल्डिंग करणं या पद्धतीने शक्य होत नाही. पण जिथे ही पद्धत वापरता येते ना, तिथे मिळणारा रिझल्ट हा 100% असतो. 100% गुणवत्ता. कारण ही स्वयंचलित प्रक्रिया आहे.
त्यामुळे प्रत्येक वेल्ड खोलवर, एकसारखा आणि अत्यंत मजबूत बनतो. आणि म्हणूनच मोठमोठ्या संरचनांमध्ये यावर इतका विश्वास ठेवला जातो. तर विचार करा, एक अशी प्रक्रिया जी एका कृत्रिम ब्लँकेटखाली लपून आपले मोठमोठे पूल, जहाजं आणि प्रचंड टाक्यांना जोडते. मग प्रश्न असा पडतो की आपल्या आजूबाजूला अशी आणखी कोणती शक्तिशाली तंत्रज्ञानं आहेत जी शांतपणे आपल्या नजरेआड आपलं जग घडवत आहेत.